नमस्कार. मोना कुकिंगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत काजू करी. एकदम सोपी आणि सरळ रेसिपी आहे आणि हॉटेलमध्ये जशी भेटते त्यापेक्षाही खूप भन्नाट चवीची अशी आपण रेसिपी बनवणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी आपल्याला तेल टाकायचं आहे कढईमध्ये. तेल हलकं तापलं की त्याच्यात काजू परतून घ्यायचे, ते काढायचे. तेल तसंच राहू द्यायचं आहे. त्याच तेलात आपल्याला कांदा टाकायचा आहे. मी 2 मीडियम आकाराचे कांदे लांब चिरून घेतलेले आहेत. अशा पद्धतीने बघू शकता. 2 बारीक मिरच्या घेतलेल्या आहेत तिखटवाल्या. मिरची ऑप्शनल आहे पण टाका जरूर, कारण तिचा फ्लेवर खूप छान येतो. कांदा हलका ब्राऊन होऊ द्यायचा आहे आणि मिरचीही त्याच्यात परतून घ्यायची आहे. लसणाच्या पाकळ्या आपल्याला खूप कमी प्रमाणात टाकायच्या आहे, कारण आपल्याला काजू करीची चव पाहिजे. लसूण जर का जास्त टाकला तर लसणाची चव येईल. हलक्या हाताने कांदा परतवायचा आहे. आता याच्यात आपण टोमॅटो टाकू. मी इथे 2 मीडियम टमाटे घेतलेले छोटे छोटे. पूर्ण पिकलेले टमाटे घ्यायचे. कच्चे टमाटे घेतले तर आंबट चव येते. लाल लाल टमाटे घ्यायचे, तेही गळू द्यायचे. छान गळल्यावर आपण त्याच्यात कोथिंबीर टाकू. आणि जे काजू आपण तळले आहेत त्याच्यातले थोडेसे काजू काढून आपल्याला त्याच्यात टाकायचे. तेही पुन्हा परतून घ्यायचं आहे सगळं अशा पद्धतीने. आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे पूर्ण सारण थंड होऊ द्यायचं आहे. थंड झाल्यावर आपल्याला त्याला मिक्सरच्या जारमध्ये टाकायचं आहे आणि बारीक वाटून घ्यायचं आहे. वाटून झालं आहे. आता आपण त्याच कढईत थोडंसं तेल वाढवायचं. मी 2-3 चमचे तेल टाकले. तेल हलकं गरम झालं की त्याच्यात लाल तिखट टाकायचं. लाल तिखट तेलात टाकल्यामुळे जे आपण ग्रेव्ही बनवतो तिला तेल व्यवस्थित येतं. आधी जर का आपण मसाले टाकले आणि ते मग एवढं तेल येत नाही. बघू शकता तुम्ही. आता आपण जे दळलेले मसाले ते त्याच्यात टाकून द्यायची. ग्रेव्ही एकत्र करायची आहे, तेलात परतून घ्यायची आहे. बघू शकता मस्त तेल आलेलं आहे. मी इथे खूप बारीक बारीक टिप्स सांगितलेल्या आहेत. त्या सगळ्या जर का तुम्ही फॉलो केल्या तर खूप छान चव येते भाजीला. आता आपण याच्यात गरम मसाला टाकणार आहोत. माझा गरम मसाला आणि धनेपूड एकत्र मी दळलेलं आहे, कारण ते घरीच बनवलेलं आहे. आणि थोडीशी हळद, सगळं एकत्र करून घ्यायचं पुन्हा आणि मिक्सरच्या जारमध्ये थोडं पाणी टाकून ते आपल्या ग्रेव्हीमध्ये टाकून द्यायचं आहे. आता या ग्रेव्हीला तेल येऊ द्यायचं आहे. मीडियम आचेवर त्याला उकळी येऊ द्यायची छान. बघू शकता मस्त वरती तेल आलेलं आहे. अशा पद्धतीने तेल आल्यानंतर आपल्याला जेवढं पाणी वाढवायचं आहे तेवढं वाढवायचं आहे. त्याच्या आधी पाणी टाकायचं नाही आहे जास्त, नाहीतर ग्रेव्हीला तेल यायला खूप वेळ लागून जातो. बघू शकता आपली ग्रेव्ही मस्त झालेली आहे. थोडं पाणी एक्स्ट्रा टाकायचं, जेणेकरून आपण जेव्हा ग्रेव्ही शिजवतो तेव्हा ती घट्ट होते आणि थंड झाल्यावर अजून जास्त घट्ट होते. चवीनुसार मीठ टाकायचं. पुन्हा परतून घ्यायचं. बघू शकता आपली ग्रेव्ही किती मस्त दिसतीये. जे काजू आपण उरवले होते ते टाकून द्यायचे. त्याच्यातले अजून थोडे काजू उरवून ठेवायचे. 5 मिनिटं आपल्याला मीडियम फ्लेमवर भाजीला उकळी येऊ द्यायची आहे किंवा उकळू द्यायची आहे. अशाच पद्धतीने बघू शकता मस्त आपली ग्रेव्ही बनून झालेली आहे. हॉटेलमध्ये सुद्धा अशा चवीची ग्रेव्ही भेटत नाही. इतकी छान आपल्या घरीच बनवून तयार होते कमी साहित्यात.
म्हणून चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशाच पद्धतीने नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. गॅस बंद करून द्यायचा आहे. तुम्हाला जशी पातळ घट्ट ग्रेव्ही हवी असेल त्या स्टेजला गॅस बंद करून वरून जे उरलेले काजू आहे ते टाकून द्यायचे. मस्त. थँक्यू.